काय असतो P implies Q and Q implies P. सोबतच मला आणखीन एक प्रॉपर्टी माहिती आहे की P implies Q. त्याला काय करू आता P implies Q क्वेश्चन मध्ये A implies B is logically equivalent to negation of A or B. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आणि हीच प्रॉपर्टी आपण आता यूज करणार आहोत. मग इथं काय होईल negation of P or Q and negation of Q or P. आता काय करू आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय. मग सिम्प्लिफाय करू कसं तर इक्वल्स टू negation of P and negation of Q or P ब्रॅकेट क्लोज और आता दुसरा ब्रॅकेट घेऊ Q and negation of Q or P. ठीक आहे. परत ह्याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय भेटेल मला निगेशन ऑफ P and निगेशन ऑफ Q एका ब्रॅकेट मध्ये और पुढच्या वेळेस निगेशन ऑफ P and P. ठीक आहे. और पुढे काय भेटेल Q and negation of Q or Q and P. आता निगेशन ऑफ P and P आणि Q and निगेशन ऑफ Q सेम आहे, फक्त स्टेटमेंट काय सॉरी पॅटर्न सेम आहे. स्टेटमेंट वेगवेगळे पण निगेशन घेतलेले म्हणजे A and निगेशन ऑफ A या पॅटर्न मधलेच आहेत आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते लॉजिकल इक्वलन्स काय असतो तर असते फॉल्स. लॉजिकली इक्वल्स टू फॉल्स हे स्टेटमेंट फॉल्सच येणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच आणखीन एक आहे ही एक प्रॉपर्टी आहे आणि एक दुसरी प्रॉपर्टी आहे ती आपण आता पुढच्या लाईन मध्ये डिस्कस करू की P and negation of Q or false or सॉरी तो फॉल्स आहे false or Q and P. आता इथे परत एक प्रॉपर्टी लक्षात जी आणायची आहे ती अशी आहे की एनी स्टेटमेंट ए और फॉल्स म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्यात दोन स्टेटमेंट आहेत. सपोज सेकंड स्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असेल आणि फर्स्ट स्टेटमेंट अननोन असेल ए तर यावेळी हे कंपाऊंड स्टेटमेंट लॉजिकली इक्वलन्स टू असतं ए. म्हणजे जर ए फॉल्स असेल तर स्टेटमेंट फॉल्स असेल, जर ए ट्रू असेल तर स्टेटमेंट ट्रू असेल. मग ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आणि या प्रॉपर्टीचा यूज करून मी डायरेक्ट लिहू शकतो निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. ठीक आहे. स्टेटमेंट का म्हणून याला या स्टेटमेंटच्या जागी काय केलं आपण निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q रिप्लेस केलेलं आहे. और इथं काय करू आपण Q अँड P, Q अँड P यालाच मी रिअरेंज केलं तर काय करू मी याला काय करू शकतो आपण Q अँड P आहे, Q अँड P आहे याला काय म्हणतो मी P अँड Q. ठीक आहे. म्हणजेच फायनली P अँड Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. हा झाला माझा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट. सेकंड सब क्वेश्चन जो आहे तो सोपाच आहे. याच्यामध्ये काय आहे तर P और Q अँड P और निगेशन Q आपल्याला दाखवायचं लॉजिकल इक्वल्स टू P. ब्रॅकेट सॉल्व्ह करायची गरज नाही प्रत्येक वेळी जसं की या क्वेश्चन मध्ये. आता या क्वेश्चन मध्ये काय दोन ब्रॅकेट आहेत. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय P और Q आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय P और निगेशन ऑफ Q. ब्रॅकेट मध्ये पहिले दोन स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले. पहिलं स्टेटमेंट P आहे, इथंही P आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले इथं और आहे, इथंही और आहे. मग या कंडिशनला मी काय करणार या लॉजिकल कनेक्टिव्हला घेणार कॉमन, सॉरी स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्हला घेणार कॉमन आणि पुढचा हा ब्रॅकेट काढून टाकायचा आणि नवीन एक ब्रॅकेट करायचा ज्याच्यामध्ये काय करायचं पहिल्या ब्रॅकेट मधलं सेकंड स्टेटमेंट आहे Q, या दोन्ही ब्रॅकेट मधला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता अँड आणि सेकंड स्टेटमेंट मधलं सेकंड स्टेटमेंट कोणतं निगेशन ऑफ Q घेतलं. ठीक आहे. लॉजिकल इक्वल्स टू आता काय हा Q अँड निगेशन ऑफ Q आत्ताच पाहिलं होतं पण वरच्या एक्झाम्पल मध्ये प्रॉपर्टी काय तर कोणते एक स्टेटमेंट असेल A अँड निगेशन ऑफ A इज ऑलवेज इक्वल्स टू फॉल्स, लॉजिकली इक्वल्स टू फॉल्स. आणि दुसरी प्रॉपर्टी काय की एनी स्टेटमेंट B और एनी और फॉल्स
इज ऑलवेज इक्वल्स टू बी. या दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे इथं काय होईल तर पी ऑर फॉल्स इज अगेन पी. या दोन प्रॉपर्टीचा यूज करून मी ते सॉल्व्ह केले. ठीक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे थर्ड, की थोड़ा मोटा क्वेश्चन है. P and Q or negation of P and Q or P and negation Q is logically equivalent to P or Q. ठीक आहे. आपल्याला लॉजिकली इक्वल दाखवायचे राईट हँड साइड P और Q. काय केलं, तीन ब्रॅकेट आहेत. जे लॉजिक आपण मागच्या क्वेश्चन मध्ये यूज केलं तेच लॉजिक या क्वेश्चन मध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे. पहिले दोन ब्रॅकेट पाहिलं. पहिले दोन ब्रॅकेट मध्ये काय आहे तर फर्स्ट स्टेटमेंट जे ते वेगवेगळे आहेत पण लॉजिकल कनेक्टिव्ह सेम आहेत. काय केलं आपण पुढच्या साईडला पाहिलं तर सेकंड स्टेटमेंट सेम आहेत. मग मी काय करतो, पहिले जे स्टेटमेंट आहेत त्यांचं काय करतो ब्रॅकेट बनवतो. पण कनेक्टिव्ह कोणता यूज करणार, या दोन ब्रॅकेट मधला जो कनेक्टिव्ह आहे तो कनेक्टिव्ह मी तर यूज करणार. तर हा होईल पी ऑर निगेशन ऑफ पी अँड पुढचा ऍज इट इज. याला वाटवलं एक मोठा ब्रॅकेट. ठीक आहे. आणि तिसरा जो ब्रॅकेट आहे तो सध्या तरी आपण जशाला तसाच ठेवू. ठीक आहे. म्हणजे आता काय होईल लॉजिकल इक्वल्स टू पी ऑर निगेशन ऑफ पी इज होईल ट्रू. ऑर मध्ये ज्यावेळेस ऑर कनेक्टिव्ह असेल आणि स्टेटमेंट विथ निगेशन ऑफ इटसेल्फ असेल त्यावेळेस असेल ट्रू. तर ट्रू अँड स्टेटमेंट सेकंड क्यू ऍज इट इज पुट करा ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर ट्रू अँड क्यू, आता कोणते एखादं स्टेटमेंट असेल ट्रू अँड बी इज लॉजिकली इक्वल टू, आपल्याला समजतं की जर बी असेल अँड आहे म्हणल्यावर बी वर डिपेंड असेल की काय असेल त्या लॉजिकल लॉजिकल व्हॅल्यू काय असेल. तर म्हणजे एक स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये एका स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ऑलवेज ट्रू आहे आणि सेकंडची अननोन आहे. तर या अननोन वरतीच डिपेंड असेल त्याची रिझल्टंट. जर हा फॉल्स असेल तर ट्रू अँड फॉल्स मध्ये काय होतो फॉल्स येतो. हा ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू ट्रू असेल. ठीक आहे. म्हणजे इथं काय असेल याची रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू लॉजिकल इक्वलन्स क्यू, लॉजिकल इक्वल टू क्यू और पी अँड निगेशन ऑफ. आता परत आलं इथं ब्रॅकेट. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. तर ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करणार, क्यू और पी एका ब्रॅकेट मध्ये हा कनेक्टिव्ह, ब्रॅकेट मध्ये जो कनेक्टिव्ह आता हा कनेक्टिव्ह मी यूज करणार ब्रॅकेट दोन ब्रॅकेटच्या आत. आणि इथं काय होणार क्यू और निगेशन ऑफ क्यू, क्यू और निगेशन ऑफ क्यू. परत इथं आलं क्यू और निगेशन ऑफ क्यू. याला मी रिप्लेस करणार ट्रू ने, कारण ते ट्रूच येणार आहे ना त्याची व्हॅल्यू. म्हणजे हा काय असेल का, हा काय होईल क्यू और पी अँड ट्रू. आणि परत मला माहिती याची आताच आपण प्रॉपर्टी डिस्कस केली होती क्यू और पी, कारण हा क्यू और पी जो असेल त्यावरच या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असेल. जर क्यू और पी फॉल्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. जर क्यू और पी ट्रू असेल तर याची स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल. म्हणून मी काय केलं याचा रिझल्टंट क्यू और पी लिहिला आणि यालाच मी रिअरेंज केलं तर पी और क्यू सुद्धा मला मिळतो. क्वेश्चन नंबर लास्ट आहे की निगेशन ऑफ पी और negation of Q implies P and negation of Q, sorry, P or negation of Q implies P and negation of Q is logically equivalent to P or negation of Q and negation of P or Q. हा पण क्वेश्चन दिसतो थोडासा ट्रिकी पण सिंपल आहे. तर याच्यात काय करायचं लक्षात ठेवायचं कधी की ए इम्प्लाइज बी काय म्हणलो तो तर निगेशन ऑफ ए और बी. मग निगेशन ऑफ ए इम्प्लाइज बी काय होईल निगेशन ऑफ ए और बी. दॅट इज लॉजिकल इक्वलन्स टू निगेशन ऑफ ए और ए हा होईल अँड आणि बी ए तो होईल निगेशन ऑफ बी. ठीक आहे. आलं लक्षात. म्हणजे काय करणार मी दादा आता याच्यात काय पी और निगेशन ऑफ क्यू आहे याला म्हणतो ए आणि पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे याला म्हणतो मी बी. ठीक आहे. म्हणजे रिझल्ट काय भेटेल निगेशन ऑफ अगोदर लिहून घेऊ पी और निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन ऑफ क्यू लॉजिकल इक्वल टू. आता एच्या जागी काय करू आपण पी और निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ बी काय माझ्याकडे
पी अँड निगेशन ऑफ, ठीक आहे. आता इथे मला ब्रॅकेटला निगेशन मिळाले, मला ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेऊ. तर पी और निगेशन ऑफ क्यू हा अँड पुढे काय निगेशन ऑफ पी हा होऊन जाईल, और हा होऊन जाईल. हाच आपला क्वेश्चन होता.